कुणाल कामराला अटक करता येणार नाही। जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नाही। मुंबई पोलीस तामिळनाडूत जाऊन जबाब नोंदवू शकतात। मुंबई हायकोर्टाची पोलिसांना चपराक। रायगडावर छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केलेल्या शहांनी आम्हाला शिवरायांबद्दल सांगू नये। खरंच आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा। नाशिकच्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। शिवजयंतीच्या सुट्टीबाबत पंतप्रधान ठरवतील, मात्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा शिवजयंतीला सुट्टीची मागणी का नाही केली? गिरीश महाजन यांचा सवाल। अमित शहांनी लिहिलेलं शिवरायांवरील पुस्तक वाचल्यावर राऊतांना चक्कर येईल असं चंद्रकांत पाटील म्हणाले, पण हे बोलल्यानंतर चंद्रकांत पाटलांना चक्कर आली। उद्धव ठाकरेंचा टोला। अमित शहा, मोदी, फडणवीस आम्हाला हिंदुत्व शिकवतात। जो पापी पाखंडी असतो तो हिंदुत्व असल्याचं ढोंग करतो। संजय राऊतांची टीका। नाशिकमधील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई। काठेगल्ली परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त। ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं पालिकेकडून तोडक कारवाई। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसासला पुणे पोलिसांकडून संरक्षण। घैसास शहरातून पलायन करू नये म्हणून पोलिसांची खबरदारी। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल सादर। ससूनच्या वैद्यकीय समितीचा अहवाल अलंकार पोलीस स्टेशनला पाठवला। गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणात सलग दुसऱ्या दिवशी रॉबर्ट वाड्रांची 6 तास ईडी चौकशी। उद्याही वाड्रांची ईडी चौकशी होणार। सोन्याच्या दरात पुन्हा नवा विक्रम। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1300 रुपयांची वाढ। सोनं 98,000 रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर 1 लाखाच्या उंबरठ्यावर। नांदेडमध्ये इस्लामपूरसह परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। हळद, ज्वारी, तीळ उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता।